हॅलो, हा पवारीन बाई हो ना. अहो मला माझ्या पिंट्यावर तर इतका भरोसा आहे, तुम्हाला सांगतो. इतकी मेहनत केली व त्यानं, वज्जर मेहनत केली व 2-2 घंटे पुस्तक घेऊन बसे हो ना. इंस्टाग्राम ते काय म्हणते ते स्नॅपचॅट ते काहीच नाही, 2-2 घंटे पुस्तकासमोर बसे. मला तर पहिल्यांदा माहित पडलं का हा पोट्टा बिना इंस्टाग्रामच्या राहू शकते म्हणून. हो नाही नाही नाही, तुम्ही काही म्हणा, ह्या व्यक्ती मला वाटते का तो पहिल्या 2-4 मध्ये येतेस. नाही नाही व तुमचा सोन्याही चांगला आहे ना, तो येईल ना मागून 2-4 मध्ये. नाही त्याचंही चांगलं होईल. हो 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 हा आता 9 वाजले, आता 2-3 घंट्यात येतेच निकाल. करतो ना फोन. हो फोन करतो, नाही तर पेढे घेऊन डायरेक्ट येऊन जातो मी. हो 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 चला. हो हो मला अजून 2-4 फोन करायचे. हो हो करतो. हा हो निकाल आहे ना. जोड्या चपल्या लपवून ठेवून राहिली, नाही तर नाही काय दिवसभर एखादी चप्पलच गायब राहते हो ना. तुम्ही लपवून ठेवा, का जण कोणाला काम पडन तर आहे का नाही. बाबू हे घे रे चप्पल, लपव. आला का निकाल, आला का पाहिलं का आला. हा अपाय अमाय 62%. मायापेक्षा तर 3% जास्त आले रे बाबू. मला 59 होते ना. हो तुझ्या बाबाला 60 होते. अरे बुहाद्या, तुला लाज नाही वाटली का रे. हा हे तर 1% का टक्के होय का. हा हे तर असेच भेटून जाते आजकाल, अर्धे तर प्रॅक्टिकलचेच राहते. वा माय बाई, किती पैसा लावला त्या डुकराच्या मांग. ये तुला सांगतो, पुरे नातेवाईक तोडले. एका लग्नात नाही गेली मी, कोणत्या कार्यक्रमात नाही गेली का. पोट्ट्याची 12वी आहे ना, हे टक्के आणले का तू ना. हा तुला अभ्यास झाला का म्हणलं तर तू हे विचारलं का ते झालं. हे हिस्ट्री झाली म्हणली का, हो पाठच आहे. जिओग्राफी विचारली का, तुझे टोन पाठच आहे. मॅथ्स विचारलं का, ते तर म्हणलं पुलच झालं. काही विचारलं का, झालंच करे. मग आता असा निकाल कसा आला. हा काय दिवे लावले तू. वा 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 वा. जेव्हा पाहन तेव्हा फोन मध्ये राह. कधी विचारलं का म्हणे अभ्यासाचं पाहून राहिलो. हेच आहे का अभ्यासाचं पाहून राहिलो. हा आणि त्याला बोलायला किती आले. 75. अरे बापा झाले. त्याची आई आता मला वर्षभर बोलू नाही का, माझ्या जीवन हराम करल. पण मम्मी तुझ्यापेक्षा तर जास्तच आहे. अरे भयाड्या, आमच्या वक्ती कसा होता काय. खाले नाही राह, दिवसभर कामाले जाओ, संध्याकाळी येऊन स्वयंपाक करून मग आम्ही अभ्यास करू. तरी त्यापेक्षा चांगलेच टक्के आणले होते. चालला मोठा टोनाले टोन लावून राहिला. एवढ्या सुविधा होत्या का तुमच्या एवढ्या आम्हाला. हो ना, तुमच्यासाठी सारं सोडून द्या आणि टक्के पाहन तर कसे. आता काय करशील तू जीवनात. तर गदेच राख तू. जा गावात जा, तू गदे राख. तू कोणत्याच कामात. ज्यांना जास्त टक्के भेटते ते इंजिनियर डॉक्टर बनते, ज्यांना कमी भेटते ते पॉलिटिशियन बनते. हो का रे बाबू. अच्छा तू काय आमदार खासदार बनशील का. त्याच्यासाठी वैख्या नाही तर नोटा पाहिजे. असेच नाही म्हणत आमदार खासदार. कोण वय हे पसरवलं मला माहित नाही. मी माफी मापावं पुन्हा डोकं मॅट झालं याचं. का म्हणू इले मी. हॅलो हा अभिनंदन तुमचा पोरगा 75% घेऊन आला. अभिनंदन. हो ना बाई, का माहित का काय. मी तर म्हणतो काही गडबड झाली का माहित का. ते पेपर चेक करते त्याच्यानं. हो रिचेकिंग म्हणते का ते टाकतो म्हणलं आता. हो ना नाही अभिनंदन. हा अभिनंदन तुम्हाला. हो ना बाई. तसा नाक ठेवायचं तू जागा नाही ठेवली. तुला तर अशी कनपटा वाटून राहिलं मला का बस. मम्मी मोदीजी आणि सचिन तेंडुलकरला पण तर कमी मार्क्स होते. अरे बाबू, तू कोणाचं नाव घेऊन राहिली. ते मोदी सचिन तेंडुलकर, पण त्यानं दुसऱ्या गोष्टीत तर उजळ पाडला ना. मी पाडीन ना, टाइम तर दे. बस ठरलं. आता उद्यापासून घराच्या बाहेर जाणं बंद. तुझ्या त्या साऱ्या ट्युशना बंद. तुले काय लागते, तुझे नवीन कपडे बंद. तुझ्या मोबाईल माझ्याजवळ राहील. आता उद्यापासून पूर्ण घरचे कामं करायचे पूर्ण दिवसभर आणि मग अभ्यास करायचा. लय झालं लाडक. पण आई तू घर सोडून नको जाऊ. मी कुठं नाही चालली. मी तुझ्या सामान पॅक करून राहिली. गावाकडे जाय ना, तिथं बकऱ्या घेतलेल्या आहेत. चल आता उद्यापासून काही काम ना धंद्याचं नाही राहिलं. कोणाचं तोंड दाखवायचं लायकीचं नाही राहिलं. तू फक्त बकऱ्याच चल. जा निघ.